हॅलो, खूप दिवसानंतर आपण भेटतोय. खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते. 2 आठवड्यानंतर मी ब्लॉग शूट करते. म्हणजे 2 आठवड्याच्या वरती होऊन गेलं आहे. ब्लॉगच काही मी शूट केलेला नाही आहे. पण आता म्हटलं चला परत पुन्हा स्टार्ट करूया. आणि आज आहे रविवार. मी जवळजवळ आता 5-6 दिवस झालं आलेली आहे. तरी पण मी काही शूट केलं नव्हतं, कारण घरात खूप पसारा पडलेला. सगळं आवरलं मी. घर स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर थोडासा आराम पण केला ना. आता मी ब्लॉगिंगला परत स्टार्ट केले. का शूट केलं नाही मी ब्लॉग हे पण मी तुम्हाला सांगते. कारण ना 28 एप्रिलला माझा बड्डे होता आणि आम्ही 27 एप्रिलला मुंबईला गेलो. मुंबईला आमचं महत्त्वाचं काम होतं आणि ते काम होणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे तिथे माझे 2 दिवस मोडले. 2 दिवसानंतर घरी आले. नंतर मग मी माहेरी गेले आईसोबत. आई पण होती माझ्यासोबत. आणि 28 एप्रिलला माझा बड्डे मुंबईला छान प्रकारे साजरा झाला. मावशीने माझा बड्डे खूप छान प्रकारे साजरा केला. आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर मग आम्ही दौंडला गेलो. आणि दौंडला गेल्यानंतर मग मी तिथं पण काही शूट केलं नाही, कारण आहे ना मोबाईल घेऊन गेले नव्हते मी. म्हटलं जाऊ दे आता काय दाखवायचं, म्हणून मग मी काही शूटच नव्हतं केलं. पण दाखवण्यासारखं खूप काही होतं. खूप म्हणजे श्लोक वगैरे, म्हणजे माझी बहीण पण आली होती. आणि श्लोकचा किती दंगा असतो तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही बघितलं आहे बाकीच्या ब्लॉगमध्ये. तर आणि मदर्स डेसुद्धा खूप छान प्रकारे आम्ही सेलिब्रेट केला. आणि मदर्स डेसाठी आम्ही काय काय केलं होतं हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर नक्की कमेंट करा. मदर्स डे इतका भारी सेलिब्रेट केला ना आम्ही, आणि वाटलंसुद्धा नव्हतं मम्मीला की इतका छान प्रकारे साजरा होईल मदर्स डे. पण छान केला. आणि तिथं काय शूट म्हणजे मी माझा मोबाईल नव्हता नेला म्हणून शूटच केलं नव्हतं. आईच्या मोबाईलमध्ये होईल तेवढं शूट केलं आहे. फोटो वगैरे काढलेले आहेत. तुम्हाला बघायचं असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तशी कमेंट मला नक्की करा. आणि अजून काय त्याच्यानंतर मग मी मदर्स डेच्या दुसऱ्याच दिवशी लगेच मी पुण्याला आले. आणि पुण्याला आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे इतक्या दिवस घरात नसल्यावरती घर कसं होतं, एकदम म्हणजे धूळ झाली होती घरामध्ये. सगळीकडे भांड्यांवरती, सगळ्या घरामध्ये फरशीवर असं चिकट झालेलं. सगळं क्लीन करायला मला 2 दिवस गेले. आणि त्याच्यानंतर मग परत मी काही शूटच केलं नाही. मला ना मग एकदा शूटिंगला ना असं हे बसलं ना, आपलं काय म्हणतात त्याला, गॅप पडला ना की आपल्याला करूशी वाटत नाही. तर मी काहीच केलं नव्हतं शूटिंग. आणि आता परत स्टार्ट केले. आज आहे रविवार. आज आम्ही चाललो आहे बाहेर. आणि आज मला मोबाईल घ्यायचा आहे आणि पिंपरीला जाणार आहे मोबाईल घ्यायला. तर बघूया आता कुठला भेटतो आहे मोबाईल. क्लिअरिटी, कॅमेरा, परत किती GB आहे, काय व्यवस्थित सगळं बघूनच घेणार आहे. कारण मला स्पेससाठी पाहिजे आणि क्लिअरिटी पण थोडी व्यवस्थित पाहिजे आणि आपल्या बजेटमध्ये बसणारा पाहिजे. तर बघूया कसा भेटतो आहे कसा नाही ते पण मग मी तुम्हाला सांगेल नंतर. तिथं काय मला शूट घेता आलं तर नाही तर घेणार नाही. आणि डायरेक्ट मी तुम्हाला नंतर पुढे मग व्हिडिओमध्ये सांगून टाकेन. तर चला आता निघतो आहे आम्ही बाहेर जायला आणि बोलते नंतर तुमच्याशी. आम्ही पिंपरीला गेलो होतो मोबाईल बघण्यासाठी. मला मोबाईल घ्यायचा होता. खूप दिवसापासून मोबाईल घ्यायचा आहे, पण त्याला आत्ताशी मुहूर्त लागला. तर पिंपरीमध्ये आलो आहे आणि मोबाईल बघते मी. तर म्हटलं की थोडीशी ना शूट घ्यावी, म्हणजे कळेल आपल्याला क्लिअरिटी कशी आहे. तर ह्या फोनची मला क्लिअरिटी खूप छान वाटली. म्हणजे माझ्या बजेटमध्ये बसणारा पण आहे आणि फोन खूप छान आहे आणि स्पेस पण खूप आहे फोनला. म्हणून मग मी असाच फोन चूज केला आहे, जेणेकरून स्पेस खूप राहील आणि व्हिडिओ पण आपले सेफ राहतील यासाठी. तर घेतला आता फोन. आता जातो आम्ही स्मार्ट बाजारमध्ये आणि आता बोलते नंतर तुमच्याशी. चला आता आम्ही आलो स्मार्ट बाजारमध्ये. नवीन फोन, नवीन क्लिअरिटी. नवीन फोनमध्ये कसं वाटते तुम्हाला मला नक्की सांगा. चला आता आम्ही जातो स्मार्ट बाजारला. आहे का नाही, आहे करा ना. पाण्याची बॉटल काढा, पाणी द्या ना त्यातलं. तहान लागली आहे मला. वा, छान दिसते क्लिअरिटी. दुपारच्या वेळेला आम्ही बाहेर आलो होतो, त्याच्यामुळे तहान खूप लागली होती. पाण्याची बॉटल मी घरून आणली होती. हायड्रेट राहणं खरंच खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. त्याच्यानंतर म्हटलं की फोनची क्लिअरिटी लांबून व्हिडिओ काढल्यानंतर कशी येते हे मला बघायचं होतं. म्हणून साहेबांना सांगितलं थोडंसं शूट घ्या तुम्ही. तर मी ड्रेस बघण्याचं नाटक करत होते. म्हटलं चला आपण आहे ना कसं येते शूट बघावं. तर खूप छान क्लिअरिटी येत होती, मला तर आवडली. आणि तुम्हाला या फोनची क्लिअरिटी कशी वाटते मला नक्की सांगा. तरी पण नाही झालं व्हिडिओ, नाही झालं ते. आई जा, मी नाही आता काय करणार. असं काय करताय तुम्ही, करता काय? अरे ते आता नवीन आहे ना, पण लक्षात नाही.
परीला द्या असं घ्यायचं आहे परीला 2000 रुपये. चला आता झाली आमची शॉपिंग करून आणि आता बिलिंग चालू आहे. तर आता झाली आमची शॉपिंग आणि आता आम्ही घरी जाणार आहे. बराच वेळ झाला आहे, आता उशीर खूप झाला आहे. घरी जाऊन अजून स्वयंपाक पण करायचा आहे. चला घरी गेल्यानंतर बोलते आता. तर आम्ही थांबलो आहे आता मोमोज खाण्यासाठी. खूप दिवस झालं मोमोज खाल्ले नाही आहेत, तर आता गेलेच साहेब मोमोज आणायला. तर आत्ताच आलो आम्ही जाऊन बिग स्मार्ट बाजारावरून आणि थोडासा किराणा आणला आहे. तर आता तो सगळा मी खाली काढला आहे, तुम्हाला दाखवते. बघू शकताय सगळं एक थोडंसंच आणलं आहे, काही जास्त आणलेलं नाही आहे. अजून काही स्कूल सुरू झालेलं नाही आहे आणि मग सुरू झाल्याच्या नंतर मग म्हटलं बघूया. आत्ता तात्पुरतं फक्त घेऊन आले मी आणि खूप उशीर झाला आम्हाला. 9:30 झाले घरी यायला संध्याकाळचे. आणि अजून एक गोष्ट, 2 गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत. परीसाठी मी टेडी बघितला होता, बापरे इतका महाग होता ना, मग तो नाही घेतला. आणि हे ना मी गरम मसाल्यासाठी हा असा ना, हे दिसते तुम्हाला कप्प्यांचा डब्बा घेतला आहे स्मार्ट बाजारातून. खूप छान भेटला आहे मला. परीसाठी स्कूलला आता 6 स्टँडर्डला गेली, त्याच्यामुळे तिला पाऊच खूप आवडतं आणि पर्पल कलर तिला खूप आवडतं, म्हणून हा पर्पल कलरचा पाऊच आणला आहे. छान आहे, हे बघू शकताय, तिला खूप आवडणार आहे. तर असं आणलं आहे. बाकीचं काय नाही, मग किरकोळ कारकोळ गोष्टी ज्या आपल्या घरात ग्रोसरी लागते ते सगळे आता ठेवून देते. कंटाळा तर खूप आला आहे, पण ठेवावं तर लागणार आहे. आणि आज जेवणामध्ये दुपारची भाजी तशीच आहे, त्याच्यामुळे फक्त भात बनवणार आहे. आणि आजचा ब्लॉग मी छोटासाच होता, इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. आम्ही स्मार्ट बाजारला गेलो होतो, थोडीशी शॉपिंग केली, तुम्हाला पण दाखवलं, तुम्हाला पण फिरवून आणलं. त्याच्यामुळे अजूनपर्यंत सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.